नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचे विराट शक्ती प्रदर्शन, कोरेगाव मतदारसंघातून सर्वाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग। संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्याकडे दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते। संपूर्ण मतदारसंघातून पदाधिकारी व कार्यकर्ते साताऱ्यात दाखल होत होते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, भाजपचे मतदारसंघ प्रमुख भरत मुळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन केले होते। प्रत्येक विभागातून कार्यकर्ते व पदाधिकारी रॅलीद्वारे साताऱ्यात दाखल होत होते। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पुसेगाव, कोरेगाव आणि त्रिकुटीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती। एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारमध्ये साताऱ्याचा आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले। बोपेगाव येथे धुमडावा कालवा दुरुस्तीच्या कामाला जलसंपदा विभागाने दिली गती, लोखंडी जाळी अंथरण्याचे काम सुरू, लवकरच काँक्रिटीकरण। धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीची माहिती। धोमडाव्या कालव्यातून उन्हाळी रोटेशन सुरू झाल्यानंतर रविवारी बोपेगावनजीक जलसेतूला अचानक गळती लागली होती। त्यामुळे कालव्यातील पाणी थांबवण्यात आले होते। ज्या ठिकाणी गळती होत होती त्या परिसरात जलसंपदा विभागाने गतीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास काँक्रिटीकरणाच्या अनुषंगाने जाळी अंथरण्याचे काम सुरू होते। लवकरच काँक्रिटीकरण होऊन कालव्यातून रोटेशन सुरू केले जाईल असा विश्वास धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीने व्यक्त केला। समितीचे अध्यक्ष CR बर्गे यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले की सातारा जिल्ह्यातील विशेषतः वाई, सातारा, जावली व कोरेगाव तालुक्यातील दुष्काळाची जलसंपदा विभागाला चांगलीच जाण आहे। सातारा पाटबंधारा मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी कालवा दुरुस्तीच्या कामास सर्वोच्च प्राधान्यक्रम दिले आहे। त्यांनी व्यक्तिशः या कामावर लक्ष दिले आहे। त्याचबरोबर संबंधित उपअभियंता यांना सूचना देखील दिल्या आहेत। मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवसात कालव्याच्या आतील भागातील झाडे झुडपे काढण्यात आली। त्यानंतर लेवलिंगचे काम करण्यात आले आहे। लेवलिंगचे काम देखील दर्जेदार करण्यात आले आहे। गुरुवारी लोखंडी जाळी अंथरण्याचे काम सुरू करण्यात आले। हे काम पूर्ण होताच कालव्याच्या काँक्रिटीकरणास सुरुवात केली जाणार आहे। त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे। लवकरात लवकर काम पूर्ण करून येत्या आठवड्याभरात रोटेशन सुरू होईल असे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी समितीला आश्वस्त केले असल्याचे बर्गे यांनी सांगितले। कालव्याचे काँक्रिटीकरण केल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित सेट होण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी जाणार आहे। त्यानंतर टेस्टिंग होऊन रोटेशन सुरू होईल असा विश्वास CR बर्गे यांनी व्यक्त केला। महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली राऊत रहमतपूरचा नावलौकिक वाढवतील, भीमराव काका पाटील। भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रहमतपूर नगरीतून पहिल्या महिला उपनिरीक्षक होण्याचा मान कुमारी सोनाली लक्ष्मण राऊत यांना मिळाला आहे। त्या राज्य पोलीस दलात उत्कृष्टपणे काम करून रहमतपूरचा नावलौकिक निश्चितपणे वाढवतील असा विश्वास भाजपचे रहमतपूर मंडल अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव काका पाटील यांनी व्यक्त केला। रहमतपूर येथील कुमारी सोनाली लक्ष्मण राऊत यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे। त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे। रहमतपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने भीमराव काका पाटील यांनी गुरुवारी रात्री 7:45 वाजता रहमतपूर येथील राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले।
व शुभेच्छा दिल्या। यावेळी वाठार किरोलीचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अनिता पिसे, माजी उपसरपंच सीताराम गायकवाड यावेळी उपस्थित होते। सोनाली राऊत यांनी रहमतपूर येथील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान पटकावला आहे। शिक्षण क्षेत्रातील कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी कुटुंबियांनी त्यांना विरोध केला नाही। कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे, असे गौरवोद्गार काढत भीमराव काका पाटील यांनी संपूर्ण राऊत कुटुंबियांचे अभिनंदन केले। मतदान ही करमणूक नाही, हा तर राष्ट्रसंत तुकडोजींच्या ग्रंथातून सर्वसामान्यांना उपदेश। यशेंद्र क्षीरसागर, कोरेगाव येथे मतदान जनजागृती उपक्रम। मतदान ही करमणुकीची गोष्ट नाही आणि निवडणूक म्हणजे बाजार नाही, निवडणूक म्हणजे भवितव्य घडवण्याची अचूक संधी आहे, असा उपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1955 मध्ये आपल्या ग्रामगीता या अप्रतिम ग्रंथातून दिला आहे। हा संदेश लोकशाहीमध्ये सर्वकाली महत्त्वाचा आहे, तो विसरता कामा नये। सर्वांनी मतदान करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदान जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी केले। कोरेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 222 या मतदान केंद्रामध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत 50% पेक्षा कमी मतदान झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गुरुवारी दुपारी 4 वाजता हा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला। त्याप्रसंगी क्षीरसागर बोलत होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, जनजागृती पथकाचे सदस्य मंगेश घाडगे, कर्मचारी तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली। क्षीरसागर पुढे म्हणाले की मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। खऱ्या अर्थाने प्रगती, समृद्धी आणि विकास साधायचा असेल आणि या प्रक्रियेचा आपल्याला जबाबदार घटक बनायचे असेल तर मतदान केलेच पाहिजे। 100% मतदान होणे ही आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपण स्वतः मतदान केलेच पाहिजे, त्यासोबत इतरांनाही त्यासाठी उद्युक्त केले पाहिजे। मतदानाचा दिवस हा सुट्टीचा न समजता मतदानाचा पवित्र अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावावे। ज्ञानदेव जाधव यांनी मतदानाचे महत्त्व आणि प्रत्येक मताची किंमत मोठी आहे असे सांगून नागरिकांची लोकशाही बाबतीतली कर्तव्य विशद केली। यावेळी नागरिकांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आणि एकंदरीत मतदान प्रक्रिया जाणून घेतली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, समन्वय अधिकारी सुजित कुमार इंगवले यांच्या नेतृत्वाखाली विविध जनजागृती उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत।